अतिवृष्टीमुळे राज्यात प्रचंड प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांना आशा होती सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळण्याची आणि शासनाने ज्या जिल्ह्यांचे पंचनामे होऊन अहवाल शासनाला पाठवण्यात आले आहेत त्या जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई निधी मंजूर केला आहे। ही भरपाई जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये झालेल्या नुकसानीची आहे। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजून सुरू आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जिल्ह्याने नुकसानग्रस्त क्षेत्र किती आहे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या व त्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी, त्याचबरोबर हेक्टरी आपल्याला हे नुकसान भरपाई किती रुपये मिळेल तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील नुकसानबाधित क्षेत्र आहे एकूण 4560.02 हेक्टर आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे 7451 व यासाठी 392.92 लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे। तर वर्धा जिल्ह्यासाठी 230.67 लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे, ज्यामध्ये 3648 शेतकऱ्यांचे 3070.71 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे। चंद्रपूर जिल्हा 733 लक्ष रुपये, ज्यामध्ये नुकसान 8621.06 हेक्टरवर झाले आहे आणि एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे 13742। हिंगोलीसाठी 18.28 लक्ष रुपये, नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 215 हेक्टर आणि शेतकऱ्यांची संख्या आहे 395। सोलापूर जिल्ह्याला 5979.17 लक्ष रुपये, क्षेत्र आहे 56961.73 हेक्टर आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या आहे 59110। अकोला जिल्हा नुकसान झालेले क्षेत्र 424.85 हेक्टर, शेतकरी आहेत 1441 आणि एकूण मंजूर निधी 199.68 लक्ष रुपये। बुलढाणा जिल्हा 780.86 लक्ष रुपये निधी मंजूर, ज्यामध्ये क्षेत्र आहे 3671.29 हेक्टर, तर शेतकरी 8397 आहेत। वाशिम जिल्हा बाधित क्षेत्र आहे 402 हेक्टर, 569 शेतकऱ्यांचं नुकसान झाले आणि निधी आहे 72.41 लक्ष रुपये। रायगड जिल्हा नुकसानग्रस्त क्षेत्र आहे 55.65 हेक्टर, 980 शेतकऱ्याचं नुकसान झाले, याकरिता 11.81 लक्ष रुपये मंजूर। रत्नागिरीमध्ये 560 शेतकऱ्यांचं 71.54 हेक्टर क्षेत्र नुकसानबाधित, त्यासाठी 12.96 लक्ष रुपये। सिंधुदुर्ग मधील 335 शेतकऱ्यांचं 50.64 हेक्टर क्षेत्र नुकसानीखाली, यासाठी निधी आहे 12.63 लक्ष। धाराशिव मध्ये 266 शेतकऱ्यांचे 115.60 हेक्टर क्षेत्र नुकसानबाधित झाले, यासाठी निधी 22.02 लक्ष रुपये आणि सांगलीमध्ये 40.79 हेक्टर क्षेत्रावरील 157 शेतकरी नुकसानबाधित आणि यासाठी निधी 6.83 लक्ष रुपये। कोल्हापूरमध्ये 353.23 हेक्टर क्षेत्रावर 872 शेतकरी नुकसानग्रस्त, रक्कम मंजूर केली आहे 60.11 लक्ष रुपये। मित्रांनो, या जिल्ह्यांना मंजूर केलेली नुकसान भरपाई ही जून ते ऑगस्ट या कालावधी दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 4 जिल्ह्यासाठी मंजूर केलेला निधी किती होता व त्याचे क्षेत्र व रक्कम त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, आपण तो व्हिडिओ पाहू शकता। नुकसान भरपाईची रक्कम ही सरासरी आपल्याला 8500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे जास्तीत जास्त एका शेतकऱ्याला 17000 रुपयापर्यंत मिळणार आहे। दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करा व व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा।